थांब जरा. बोल काय. बाबाजी मला बाहेर काढाव. भैरव काकांना त्यासाठीच थांबवलंय ना तुम्ही. खुळे अगं जित्यपणी मरण बघता यावं स्वतःच्या डोळ्यांनी म्हणून थांबवलं या समध्यांना. आता बघा यो माती आहे की नाही अशी चढत चढत पार तुझ्या इथं गळ्यापर्यंत येईल. तुझा यो भोळा बाबडा चेहरा आहे की नाही तो बी मातीत जाईल. तुला श्वास बी घेता येणार नाही. गुदमरायला येईल गुदमरायला. किडे मुंग्या डोंगळे समजे तुझ्या अंगाचा चावा घेतील. मरण 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 होईल तुझं मरण. बाबाजी मला काय इतकी भयानक शिक्षा देताय. मला बाहेर काढाव. ए सखू अशा मोतीला तूच कारणीभूत आहेस. कशाला पुन्हा पुन्हा तोच विषय. पण आता तू अंतिम सत्याच्या जवळ आहे. तुला लवकरच अंतिम सत्य भेटणार आहे. मरण मरण भेटणार आहे तुला. मरण तडपडत झुरत झुरत मरणार आहेस तू. तुझ्या हट्टीपणाची तुझ्या जिद्दीपणाची शिक्षा आहे तुला आई. बाबाजी नका मला सोडा. बाबाजी सोडा ना मला बाबाजी. आता थोड्याच वेळात इथं सखूबाईंची समाधी असणार आहे. एका चेतिनीची जिवंत समाधी. सखूच्या अधीन जाऊन माझा अपमान खूप केलायस तू आणि मी तो सहनही केलाय. कारण मला माझा मुलगा सुखात बघायचा आहे. हे माझं सुख आहे असं तुला खरंच वाटतंय रमाई? मी तुझ्या सुखासाठी धावपळ करतेय आणि तू मला छिडकारतोयस. अगं मग मी काय करू? सखूला विसर. परत तेच. माणिक तुझी बायको होऊन या घरात येणार हे निश्चित आहे. आता रमाईला दुखावू नकोस. तिच्या मनासारखं काहीतरी कर. आजवर मी रमाईच्या मनासारखंच करत आलो. मग माणिकशी लग्न सुद्धा वहिनीला वाटतंय म्हणून कर. तू यापुढे समजूतदारीने वागला नाहीस तर टोकाचे निर्णय मला सुद्धा घेता येतील. दिगू ज्या कठीण वाटांवर चालत मी हा ऐश्वर्य संपन्न डोलारा उभा केला ना त्या वाटांवर माझ्या रक्ताचं पाण्याचं अर्घ्य दिलंय. तेच काढले जखमी चालले पण वाट सोडली नव्हती. बघ मागे वळून त्या वाटांवर माझ्या रक्ताळलेल्या पावलांच्या खुणा दिसतील तुला अजूनही. रमाई तू आता तुला कृतज्ञ व्हायचंच असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. पण तुझ्या आयुष्यातनं आई हा शब्द कायमचा पुसला गेला असेल. ही धमकी नाहीये. तुझ्या आईला तू ओळखलं नाहीयेस म्हणून सावध करते. तुला माणिकशी लग्न करावंच लागेल. अगं तू तुझ्या इटू राहायला नेहमी सारखी हाक नाही मारली. मला वाचवायला ये वाचवायला ये. कुठं आहे तुझा इटू राया? अगं बोलाव की त्याला.
बोलव तुझ्या सख्याला, बोलव. त्याला म्हणाव इथं मी मारायला आली आणि तू कमरेवर हात ठेवून कुठं उभा आहे? आबाळात काय करतोय ये खाली. अगं म्हण त्याला. कुठं आहे? झोपला का काय? इटोराया झोपला. मी आता विठुरायाला हाक मारली तर तू माझा हाक स्वतः घे. नाही नाही नको. विठुरायाला गुदमरलेलं मला नाही चालणार. मी का हाक मारू? माझा विठुराया माझी काळजी घेईल. अरे काळजी म्हणून तर येईल की नाही धावत. मग बोलव ना, हाक मार त्याला. इटोरायला हाक मार, बोलव त्याला. मी बोलू? अरे इटोराया हे बघ इकडं. तुझी भक्त बघ संकटात आहे. तिचा जीव जातोय. कुठे रे तो? ये की खाली. इटोराया कुठे? इटोराया अरे बोलवा. सगळेजण माझ्या सखूला चिडवण्यासाठी हाका मारतात तर छान. त्यानिमित्ताने का होईना तुमच्या मुखात माझं नाव तरी आलं. पण समजा मी खरंच आलो तर चालेल.